जळगाव जिल्हा पूर्व शाखेच्या पुरुष आणि महिला पदाधिकारी कृपया मंचावरती यायचं आहे. सर्वांनी नोंद घ्यायची आहे. वेळेअभावी नाव कोणाचं घेतलं जाणार नाही. नावासाठी रुसू नये आणि फुगू नये. सर्व जिल्हा कार्यकारिणी म्हटलं म्हणजे त्यांनी लवकर यायचं, वेळेचं बंद पाडायचं, वाट बघायची नाही कोणा नावाची. कोणाचंही नाव घेतलं जाणार नाही. वेळ कमी आहे, ऑलरेडी कार्यक्रम उशीर झालेला आहे. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, सर्वांची माफी मागतो. कृपया सर्वांनी ऍडजस्ट करून घ्यायचं आहे, वेळेचं भान ठेवून समजून घ्यायचं आहे. जिल्हा शाखेचे सर्व पुरुष कार्यकारिणी, जिल्हा शाखा फक्त आणि महिला शाखांनी यायचं आहे. ताई सोबत एक ग्रुप फोटो काढायचा आहे सर्वांचा. आपला जळगाव जिल्हा भारतीय बौद्ध महासभा लांब मोकळं लांब उभे राहा, थोडं मागे सरका. पुरुष शाखेचा सत्कार नंतर केला जाईल. आधी महिला शाखा या ठिकाणी सत्कार करते आहे. पहिले महिला शाखांचा तर्फे सत्कार होत आहे, त्यानंतर पुरुष शाखेचा सत्कार करण्यात येतो. पुरुष शाखेच्या पदाधिकारी या बाजूला यायचं आहे. महिलांचं झाल्यानंतर महिला शाखेच्या वतीने ताईंचा सत्कार झाल्यानंतर भारतीय बौद्ध महासभा या ठिकाणी छोटी असं बाळ आहे, मुलगी प्रीती स्टेज जवळ आहे. हिला घेऊन जा तिच्या पालकांनी. प्रीतीचे आई वडील जे असतील त्यांनी स्टेज जवळ यायचं आहे. प्रीतीला घेऊन जा. त्यानंतर पुरुष शाखाचे सर्व जिल्हा पदाधिकारी, भारतीय बौद्ध महासभेचे पुरुष शाखाचे सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी यायचं आहे ताईच्या स्वागतासाठी. कृपया करून महिला मंडळींनी सर्वांनी खाली उतरायचं आहे. सर्व महिला मंडळींनी माझा नंबर नोट करून घ्या. ज्याला फोटो पाहिजे मी त्याला पाठवून देईल. फोटो नंतर काढा. सर्वांनी माझा नंबर लिहून घ्या आणि मी सर्वांना फोटो पाठवेल. बॅनरवर आहे माझा नंबर आणि वॉल पोस्टरवर माझा नंबर आहे. फोटो मी पाठवेल सर्वांना. महिला शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी खाली बसून घ्या. साधू साधू. कृपा करून सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या आपल्या जागेवर खाली बसून जायचं आहे. फक्त स्टेजवर जे मान्यवर आमंत्रित केले ते स्टेजवर थांबतील. यानंतर आदरणीय जिल्हाध्यक्ष या ठिकाणी जळगाव जिल्हा समता सैनिक दल जळगाव बटालियनच्या वतीनं जिल्ह्याचे संस्कार विभागाचे जिल्ह्याच्या संरक्षण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट कर्नल आदरणीय रमेशजी सावळे गुरुजी ताईंचं या ठिकाणी स्वागत सत्कार करतील. सर्व समता सैनिक दलाच्या सैनिकांनी टीमसह जळगाव बटालियन, समता सैनिक दल, जळगाव बटालियन, युवराजी नरवाडे गुरुजी सह सर्व सैनिक एटी दादा सुरटकर वर येतील. समता सैनिक दल महिला सैनिकांनी पण यायचे वर. आहेत ना स्टेजवर? आहेत ना. सीमाताई आहिरे आहेत, वनिताताई साळवे आहेत. या जळगाव जिल्ह्यामध्ये समता सैनिक दलाने एक खूप मोठी चांगली भरारी घेतली आहे. काल रोजी या ठिकाणी मनुस्मृती दहनाच्या निमित्तानं खूप मोठं समता सैनिक दलाचं शिबिर संपन्न झालं. महिला सैनिकांनी आता ताईंचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. समता सैनिक दलाच्या महिला ज्यांनी काल प्रशिक्षण घेतले त्या महिलांनी यायचं आहे. शिस्तीमध्ये यायचं आहे, लाईनशीर यायचं आहे, घाई करायची नाही आहे. ज्या ड्रेसामध्ये आहेत त्यांनीच यायचं आहे. समता सैनिक ड्रेसमध्ये ज्या महिला आहेत त्याच महिला येतील. इतर महिलांनी येऊ नये. बस बाकीच्यांनी थांबायचं आहे तिथे. बाकीच्या नंतर जातील. थांबा तिथेच थांब. ग्रुपनुसार यायचं आहे. येऊ द्या. समता सैनिक दलाचा विजय असो. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. ज्यांनी त्यांचा सत्कार केला असेल त्यांनी कृपया खाली उतरायचंय. आपला वेळेचा अपव्यय होतोय.
चला पुढचा ग्रुप चला आहे पुढच्या महिलांनी यायचं आहे. गाई करता कामा नाही, लाईन सीर यायचं आहे. फदर थांबा, बाकीच्या महिलांनी तिथंच थांबायचं आहे. गाई करू नका, मागे सरकायचं आहे. बाकीच्या महिलांना जाण्यासाठी जागा द्यायची आहे. एक साइडच यायचं आहे महिलांनी. कृपया आपण खाली बसून घ्या. पुढील स्वागत समारंभ या ठिकाणी सुरू करायचा आहे. बाकीच्या महिलांनी खाली उतरायचं आहे. कोणीही ताईंच्या पाया पडता कामा नये. गाई करू नका. कृपया कोणीही ताईंच्या पाया पडता कामा नये. ठीक आहे, सर्वांनी खाली उतरायचं आहे आता. कृपया करून सर्व महिलांना सर्वांनी एक खाली उतरायचं सूचना आहे आहे आता. की सर्व त्यांनी सैनिकांना ताईंच्या विनंती आहे, पाय खाली पडू उतरा. नये. ताईंना हे आवडत नाही. तुम्हाला जर वाटत असेल की ताईंनी अजूनही वैयक्तिक आपल्याकडे फोटो 2 तास थांबायचं असेल तर कोणीही ताईंच्या पाय पडू नका. अन्यथा ताई इथून 2 मिनिटं लागतील ताईला निघण्यासाठी. खूप परिश्रम घेतले आम्ही सर्व महिलांनी ताईंना इथपर्यंत आणण्यासाठी. आमच्या नरड्याचा खरडा झालेला आहे इथे. कोणी आता स्टेजवर येणार नाही. हा शेवटचा फोटो आहे समता सैनिक दलाचा. बसून घ्या सर्वजण. नाही ताई ग्रुपनुसारच फोटो निघेल, सेपरेट फोटो निघणार नाही. कृपया करून या जळगाव जिल्ह्याच्या भारतीय बौद्ध महासभेचं प्रेरणास्थान आमचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्य भारतीय बौद्ध महासभेच्या पर्यटन विभागाचे सचिव आदरणीय डॉक्टर KY सुरवाडे गुरुजी सह सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत होईल. आपण शांतता ठेवा. कोणी बसून घ्या. सर्व माता भगिनी स्टेजवर पण बोलू नका. या आता पुढील सूत्रसंचालन. यानंतर जळगाव जिल्हा महिला अध्यक्ष आदरणीय प्रियंकाताई ऐरे यांचं स्वागत भुसावळ तालुका शहर कार्यकारी प्रतिभाताई सोनवणे ह्या करतील अशी मी त्यांना विनंती करते. प्रतिभाताई सोनवणे यांनी यायचं आहे. प्रतिभाताई सोनवणे कोण? महिला शाखेच्या भुसावळ शहर शाखेच्या अध्यक्षा प्रतिभाताई या ठिकाणी कार्यक्रमाच्या अध्यक्षांचं स्वागत करत यानंतर आहेत. राज्य सचिव आदरणीय करण्यासाठी उत्तम सुराळे गुरुजींनी यायचं, उभं राहायचं इथे. आदरणीय जळगाव जिल्हा अध्यक्ष रवींद्र अहिरे गुरुजी यांचं स्वागत भुसावळ तालुका अध्यक्ष उत्तम सुराळे गुरुजी हे करतील. भुसावळ तालुक्याची संपूर्ण कार्यकारिणी असेल तर आपण पुढे यायचं आहे. संपूर्ण कार्यकारिणी आनंद आली मित्र तरी सप्ताडे चालेल. गुरुजी, अरुणजी तायडे गुरुजी, कृपया सर्वांची नावं घेणार सर्व नाही जिल्हा आणि आम्ही. तालुका तालुका कार्यकारिणी. शाखेने यायचंय. थांबा गुरुजी, अजून 2 मिनिटं येऊ द्या सगळ्यांना. चला लवकर. हा? भुसावळ तालुका शाखेच्या वतीनं तालुक्याचे अध्यक्ष उत्तमराव सुरवाडे गुरुजी, जळगाव जिल्हा पुरुष शाखेचे जिल्हाध्यक्ष सुमंगल तथा रवींद्र अहिरे गुरुजी यांचं बुके देऊन टीमच्या वतीनं स्वागत केलं जाईल. सर्व पदाधिकारी यानंतर त्रिरत्न बुद्धविहार निंबोरा या विहाराचे अध्यक्ष, ज्या ठिकाणी आम्ही 10 दिवसीय महिला उपासिका शिबिर राबवण्यात आलेलं आहे निंबोरा गावामधील,
त्रिरत्न बुद्ध विहार अध्यक्ष NT इंगळे गुरुजी यांनी इथे यायचं आहे. त्यांचं स्वागत आदरणीय संजय साळवे गुरुजी करतील. AT इंगळे गुरुजी, बौद्ध जन परिषद निंभोरा बुद्रुक त्रिरत्न बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष यांचं स्वागत आमच्या जिल्हा शाखेचे कोषाध्यक्ष JG खडसे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर संजीव कुमार साळवे गुरुजी हे इंगळे साहेबांचे या ठिकाणी बुके देऊन स्वागत करतील. स्टेजच्या उजव्या बाजूला ज्या खुर्च्या आहेत त्या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांसाठी आहे. कृपया आपण खाली बसून घ्या. काही व्याधी असेल तरच आपण खुर्चीवर बसा. जिल्हा पदाधिकारी पुढे बसायचं आहे. बुलढाणा जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आदरणीय वले गुरुजी यांनी सुद्धा मंचाकडे यायचं आहे. आदरणीय वले गुरुजी यांनी पूज्य बनते धम्मज्योती कृपया इथं स्टेजवर यायचं आहे. बंदीजींना सैनिक घेऊन येतील स्टेजवर. पूज्य बंदीजींना सैनिक स्टेजवर घेऊन येतील. ताई थोडंसंच राहील, थोडंसंच. यानंतर आम्ही जे 7 शिबिर राबवले त्याचबरोबर 7 शिबिरामधील समता सैनिक महिला प्रशिक्षण शिबिर आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. तर इथे आम्हाला इथं सैनिकांना प्रशिक्षित करण्यासाठी सिनियर डिव्हिजन ऑफिसर जालना येथून आलेल्या पिनाताई जिने यांचं स्वागत जिल्हा सचिव छायाताई सुरवाडे या करतील. जालना जिल्हा भारतीय समता सैनिक दलाच्या असिस्टंट डिव्हिजन ऑफिसर मीनाताई झिने यांचं स्वागत भारतीय बौद्ध महासभा महिला विभागाच्या सचिव छायाताई सुरवाडे ह्या करतील. यानंतर निंबोरा गावामध्ये 10 दिवसीय महिला उपासिका शिबिरासाठी नांदेड जिल्हा सरचिटणीस आदरणीय ज्योतिताई कुंटे यांचं स्वागत जिल्हा समता सैनिक दल सचिव करुणाताई नरवाडे ह्या करतील. महिला शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उजव्या बाजूला येऊन उभं राहायचे. सगळ्यांची नावं येणार आहेत. वेळ आपला जाता कामा नये. सर्व महिला शाखा जिल्ह्याच्या आपण तयार राहा. यानंतर धुळे जिल्ह्यातील केंद्रीय शिक्षिका उषाताई सिरसाट यांचं स्वागत जिल्हाध्यक्ष सुमित्राताई सरवडकर या करतील. जामने तालुक्यात कर्णफाटा या ठिकाणी जे महिला आदरणीय शिबिर वरिष्ठ झालं केंद्रीय शिक्षिका त्या शिबिराच्या केंद्रीय शिक्षिका धुळे जिल्ह्याच्या महिला विभागाच्या जिल्हाध्यक्षा उषाताई शिरसाट यांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी होत आहे. सुमित्राताई सरवडकर आमच्या वरिष्ठ केंद्रीय शिक्षिका आहेत. संपलेला आहे पुढचं राजबाई सांगू का? जळगाव जिल्हा महिला विभागाच्या वतीनं या भव्य अशा जिल्हास्तरीय धम्ममेळाव्याचं आयोजन जिल्हा शाखेच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलं. या जिल्ह्यामध्ये महिला विभागाची भारतीय बौद्ध महासभेची काय घोडदौड चालू आहे, जिल्हा शाखेचा अहवाल या मान्यवरांसमोर मांडण्यासाठी मी महिला विभागाच्या सरचिटणीस आदरणीय वैशालीताई सरदार यांनाच विनंती करेल की त्या जिल्हा शाखेच्या सरचिटणीस आहे त्यांनी आपलं प्रास्ताविकामध्ये आपल्या जिल्हा शाखेचा अहवाल या ठिकाणी मांडावा. वैशालीताई सरदार. धन्यवाद गुरुजी. कमी शब्दामध्ये मांडणार आहे, वेळ खूप कमी आहे. तर 15 डिसेंबर 2023 ला आमची महिला कार्यकारिणी ही घोषित करण्यात आली आणि या जळगाव जिल्ह्यामध्ये जिल्हा अध्यक्ष आदरणीय प्रियंकाताई ऐरे आणि सरचिटणीस पदावर मी वैशालीताई सरदार आणि आमची पूर्ण 21 महिलांची बॉडी आहे. त्या कालखंडामध्ये आजपर्यंत 25 डिसेंबर
या कालखंडामध्ये आम्ही आतापर्यंत 100 महिला उपासिका शिबिर, संस्कार शिबिर, समता सैनिक दल शिबिर, 8 प्रकारच्या महिला ग्रामशाखा केल्या आहेत. जामनेरमध्ये सुद्धा 10 ग्रामशाखा निर्माण केल्या आहेत. भुसावळ तालुक्यामध्ये 5 ग्रामशाखा निर्माण केलेल्या आहेत. रावेर तालुक्यामध्ये 2 शाखा निर्माण केलेल्या आहेत. आणि सर्वात जास्त 1 नंबर म्हणजे मुक्ताईनगर तालुका रवींद्र हिरे गुरुजी या ठिकाणी यांचा पहिला नंबर आलेला आहे महिला शिबिरामध्ये. त्याचबरोबर दुसऱ्या क्रमांकावर आहे बोदवड तालुका शांताराम मोरे गुरुजी. त्याचबरोबर BK बोदळे गुरुजी आणि त्यांची पूर्ण टीम, हे संपूर्ण कार्यकारिणीचे खूप खूप आभार आहे. कारण हा एवढा भव्य आणि दिव्य असा कार्यक्रम एका व्यक्तीच्या हातून होत नसतो, सर्वांच्या सहकार्यामुळे होत असतं. आणि या सर्व कार्यक्रमाला आमच्या सर्व पदाधिकाऱ्याचं खूप अमूल्य असं सहकार्य लाभलं. आणि आमच्या जळगाव जिल्ह्याच्या तालुक्याच्या शहर शाखेच्या सर्व कार्यकारिणीचे मी शब्दसुमराने स्वागत करते. स्वागत स्वागत स्वागत. आमचा असाच प्रकारे संकल्प आहे की आम्ही पुढेही अशाच प्रकारचे शिबिर राबवू. कारण भीमराव आंबेडकरांचा आम्हाला आदेश आहे, गाव तिथे शिबिर, गाव तिथे शाखा आणि घर तिथे सैनिक आम्हाला निर्माण करायचं आहे. आणि हा आमचा संकल्प आमच्या श्वासामध्ये श्वास आहे, तोपर्यंत आम्ही चालूच ठेवणार आहे. धन्यवाद. मला इथं 2 शब्द बोलण्याची संधी दिली. पुढच्या कार्यक्रमाची रूपरेषा आदरणीय सरचिटणीस शिवराळे गुरुजींना आम्ही धन्यवाद ताई. ते करते. यानंतर आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने ज्यांना अतिथी म्हणता येईल ते पूजनीय भंतेजी या ठिकाणी लाभलेले आहेत. मी भंतेजींचं स्वागत करण्यासाठी जिल्हा शाखेचे उपाध्यक्ष प्रकाशजी सरदार गुरुजी यांना विनंती करेल की त्यांनी भंतेजींचं या ठिकाणी पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. बसा लवकर गुढीवर फुलं द्या. वैशालीताई सदा सपत्नीक या ठिकाणी सरदार परिवाराच्या वतीनं भंतेजींचं स्वागत केलं जाईल. बसा गुडघ्यानं. साधू साधू साधू. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षा आदरणीय शमीभाताई पाटील यांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी बौद्ध महासभेच्या वतीनं केलं जाईल. जिल्ह्याचे उपाध्यक्ष प्रकाशजी सरदार गुरुजी हे ताईंचं या ठिकाणी बुके देऊन स्वागत करतील. पश्चिम विभागाच्या महिला विभागाच्या अध्यक्षा आदरणीय मंगलाताई सोनवणे यांचं स्वागत या ठिकाणी जळगाव जिल्हा महिला विभागाच्या उपाध्यक्षा सुनीताताई रवींद्र वानखेडे ह्या बुके देऊन त्यांचं स्वागत करतील. कार्यक्रमाची सुरुवात झाल्यापासून ज्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहेत त्या महिला विभागाच्या सरचिटणीस आदरणीय वैशालीताई सरदार यांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी होईल. चंदाताई खंडारे या वैशालीताई सरदार यांचं बुके देऊन स्वागत करतील. बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय वले सर यांनी कृपया स्टेजवर यायचं आहे. त्यांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी जिल्ह्याच्या वतीने केलं जाईल. वैशालीताई सरदार यांचं स्वागत चंदाताई खंडारे या करतील अशी त्यांना विनंती आहे. महिला विभागाने अतिशय मेहनत घेऊन या धम्म मेळाव्याला आकार दिलेला आहे, ज्यामध्ये प्रियंकाताई जिल्ह्याच्या अध्यक्ष असतील, वैशालीताई सरदार असतील आणि त्यांची संपूर्ण कार्यकारिणी, ज्या कार्यकारिणीने या जिल्ह्यामध्ये महिला शिबिरांच्या माध्यमातून जो काही उच्चांक पूर्ण केला, जवळपास 100 महिला शिबिरं या जिल्ह्यामध्ये या कार्यकारिणीनं पूर्ण केलेली आहेत. वैशालीताई सरदार यांचं स्वागत झालेलं आहे. ते गेले म्हणे, निघून गेले, ते स्टेजवर कोणी आले. यानंतर या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये महिला शिबिरांच्या माध्यमातून भारतीय बौद्ध महासभा च्या वतीने जी काही शिबिरं घेतल्या गेली, ज्याचा उल्लेख प्रास्ताविकामध्ये सरचिटणीसांनी केला की प्रामुख्यानं मुक्ताईनगर तालुक्यामध्ये खूप मोठ्या संख्येनं तिथल्या महिला शाखेनं पुरुष शाखेनं मेहनत घेऊन खूप मोठा महिला शिबिरांचा उच्चांक गाठला, ज्याचा उल्लेख प्रास्ताविकात आलेला आहे.
त्यासह सर्व 8ही तालुक्यांमध्ये ज्या ज्या तालुका शाखांनी महिला शिबिरं यशस्वी केली त्या तालुका शाखांचा आम्ही या ठिकाणी सन्मान करणार आहोत, त्यांचं स्वागत या ठिकाणी करणार आहोत. ताई तालुका वाईज पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी आमंत्रित केलं जाईल. आपण लवकर इकडे यायचं आहे. मुक्ताईनगर तालुक्याच्या अध्यक्ष यानंतर मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष आदरणीय रवींद्र मोरे गुरुजी आणि त्यांची पूर्ण टीम यांनी इथे यायचं आहे. महिला आणि पुरुष मुक्ताईनगर तालुका पुष्पाताई सपकाळे यांनी सुद्धा यायचं आहे. महिला विभागाच्या अध्यक्ष. मुक्ताईनगर तालुका शाखेने खूप मोठ्या प्रमाणात महिला शिबिरं घेतली आणि एक सक्षम अशी या जिल्ह्यातली तालुका शाखा म्हणून मुक्ताईनगर शाखेचा गौरव या ठिकाणी होत आहे. श्रामणे शिबिर असतील, महिला शिबिर असतील, यामध्ये मी आदरणीय आजच्या कार्यक्रमाच्या मुख्य मार्गदर्शिका प्राध्यापक अंजलीताई आंबेडकरांना विनंती करेल की संस्थेला खूप मोठं गतिमान करण्यामध्ये ज्या तालुका शाखेचा मोठा वाटा आहे त्या सर्व पदाधिकाऱ्यांना आपण प्रोत्साहित करावं, त्यांना अजून ऊर्जा मिळेल याकरिता त्यांचा सन्मान आपल्या हातून होणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे. पुढच्या स्वागतासाठी तयारी राहायचं आहे. बोदवड तालुक्यांनी महिला आणि पुरुष कार्यकारिणी सतर्क व्हायचं आहे. महिला आणि पुरुष कार्यकारिणी शांताराम मोरे गुरुजी, शांतारामजी मोरे तालुका अध्यक्ष, प्रमोदजी सुरवाडे तालुका सरचिटणीस व केंद्रीय शिक्षक बी.के. बोदडे गुरुजी यांनी सुद्धा सत्कार करण्यासाठी यायचं आहे. बोदवडची संपूर्ण टीम, केंद्रीय शिक्षक बी.के. बोदडे गुरुजी, तालुक्याचे अध्यक्ष शांतारामजी मोरे गुरुजी, तालुक्याचे सरचिटणीस प्रमोदजी सुरवाडे गुरुजी, या सर्व टीमने सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं महिला शिबिर राबवून मुक्ताईनगर तालुक्यांचं स्वागत झालं असेल तर कृपया करून बोदवड तालुक्याच्या महिला अध्यक्ष जागा सुद्धा रिकामी मंचावर करायची आहे. येतील. यानंतर बोदवड तालुका आदरणीय शांताराम मोरे गुरुजी आणि त्यांची पूर्ण टीम, केंद्रीय शिक्षक आदरणीय बी.के. बोदडे गुरुजी, महिला कार्यकारिणी सुद्धा हजर सर्व व्हायचं आहे. तालुका शाखांच्या कार्यकारिणीचं सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, पुष्प देऊन या ठिकाणी ताईंच्या हातून त्यांचा गौरव केला जातो आहे. आदरणीय ताईंच्या हातून हा आपला गौरव, हा राजगृहाच्या कडून आपला गौरव होत आहे. याच प्रेरणेनं आपण आपलं काम करत राहावं आणि आंबेडकरी कुटुंबाच्या राजगृहाच्या पाठीशी आपण भरभक्कमपणे उभं राहूया. यानंतर जामनेर तालुका महिला आणि पुरुष कार्यकारिणी सतर्क राहायचं आहे. बोदवड तालुक्यातील 2 वयस्कर सैनिक आहेत, 60-65 ज्यांनी ओलांडली, त्यांनी राजगृहावरती 2 दिवस ड्युटी केलेली आहे. म्हणजे केवळ फक्त महिला शिबिर नाही तर सर्वच बाबींमध्ये तालुका शाखेची चांगल्या पद्धतीनं कामगिरी आहे. मोरे गुरुजी, सुरवाडे गुरुजी, बोदडे गुरुजी सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन. जिल्हा हा सर्व तालुक्याच्या सहकार्याने चालत असतो. याच्या मागे यश फक्त एका जिल्हाध्यक्षाचं नसतं तर सर्व पूर्ण तालुक्यातील जे अध्यक्ष आहेत त्यांची कार्यकारिणी आहे, कृपया या लवकर सर्वांच्या खाली उतरा. टीमच्या सहकार्याने हा जिल्हा आपल्याला चालत खूप मोठ्या असतो. कार्यक्रमाकडे जायचंय. अजून पदाधिकाऱ्यांना नम्र विनंती आहे की आपण लवकर खाली उतरत चला, वैयक्तिक फोटो कोणीही काढू नका. यानंतर जामनेर तालुका मनुष्यताई लोखंडे, त्याचबरोबर आदरणीय वसंतदादा लोखंडे, पोहेकर ताई, या सर्व जामनेर तालुका सरचिटणीस तालुका दशरथजी महिला आणि संध्यान पुरुष गुरुजी, कार्यकारिणी, तालुक्याचे कोषाध्यक्ष एस.के. सुरवाडे गुरुजी, तालुक्याचे अध्यक्ष चंद्रकांत इंगळे गुरुजी हे विपश्यनेसाठी इगतपुरीला गेलेले आहेत, ते उपस्थित नाहीत. तालुक्याचे सरचिटणीस कोषाध्यक्ष सर्व कार्यकारिणी इथे येईल. जामनेर तालुका, जामनेर कृपया तालुका. लवकर जागा खाली करा. यानंतर जळगाव आता आले. ताई थांबा. च्या महिलांनी सतर्क राहायचं आहे. जामनेर तालुक्याचं स्वागत झाल्यानंतर जळगाव तालुक्यातील महिलांचं स्वागत होणार आहे.
कृपया वैयक्तिक फोटो कोणीही काढू नका. ग्रुपचा फोटो आपल्याला दिला जाईल. आपल्या ग्रुप कार्यक्रमाला वाईज उशीर फोटो होतोय. काढायचे आहेत लवकर उतरा खाली. पटकन आणि आपण पटकन खाली उतरायचं आहे. जळगाव जिल्हा तालुका ज्योतिताई दाभाडे, आदरणीय राजेश इंगळे गुरुजी आणि त्यांची संपूर्ण कार्यकारिणी महिला आणि पुरुष यांनी यायचं आहे. ज्योतिताई भालेराव यांनी सुद्धा यायचं आहे सांगितलेलं आहे. सुषमाताई यानंतर इंगळे, रावेर तालुक्यांनी सुद्धा सतर्क विद्याताई व्हायचं आहे. झणके, रावेर कृपया तालुका जळगाव टीम लवकर फोटो वरती या. जळगाव टीम लगेच यायचं आहे. राजेशजी इंगळे गुरुजी. हा, खाली येऊन उभे राहा. पुढील तालुका आहे रावेर, रावेर तालुका त्यांनी खाली उभं त्यानंतर राहायचं आहे. यावल. चोपडा शेवटून राहील. विशेष भुसावळ शेवटून. चालेल. भुसावळची टीम जळगाव सर्वात जास्त तालुका. मोठी आहे. सुषमाताई राजेश इंगळे, राजेशजी इंगळे गुरुजी, विद्याताई झणके आणि त्यांची संपूर्ण टीम यांचा गौरव यांना या ठिकाणी ताईच्या हातून गौरवान्वित करण्यात येत आहे. रावेर तालुक्याचे अध्यक्ष विजयजी भोसले गुरुजी, संघरत्नजी दामोदर गुरुजी, विजयजी अवसरमल गुरुजी आणि त्यांची टीम. आपण इकडून यायचंय वर, इकडून खाली उतरायचंय, इकडून खाली उतरू द्या त्यांना. दादा खाली इकडून उतरावा. चला लवकर. रावेर तालुका, रावेर तालुका विजयजी अवसरमल गुरुजी, तालुक्याचे अध्यक्ष विजयजी भोसले गुरुजी, जिल्ह्याचे सचिव आदरणीय संघरत्न दामोदर गुरुजी, भुसावळ तालुका अटकाडे गुरुजी. इकडून उतरायचंय आपण डाव्या हाताने आता. हा पटकन. यानंतर भुसावळ तालुक्यातील येत आहे. पुरुष आणि महिला सर्व कार्यकारिणी यावल शोभाताई थांबा, सुरवाडे. अजून यावल थांबा. यावल यावल तालुक्याचे तालुका अध्यक्ष बीडी महाले गुरुजी यांनी कृपया मंचाकडे यायचं आहे. बीडी महाले गुरुजी तालुक्याचे अध्यक्ष. आपण भुसावळ विशेष घेतोय शेवटून. हा गावे घेता यावल तालुक्याच्या वतीने यावलवाले थांबा. चला रावेरवाले खाली या. कृपया करून सर्वांनी बीडी लवकरात महाले लवकर गुरुजी, स्वागत स्वीकारायचं आहे. मायाताई यांनी थांबायचं आहे. पुढचा महत्वाचा कार्यक्रम आपला राहिलेला आहे. बीडी महाले गुरुजी यावल तालुक्याच्या वतीने लवकर या. मेश्राम गुरुजी चला लवकर. ताई इकडनं उतरायचं. मायाताई झालं ताई फक्त 5 मिनिटं. या. ज्योतिताई मेढे या. वसुंधराताई मेढे आणि त्यांची टीम. मायाताई तायडे, मायाताई तायडे. यानंतर भुसावळ तालुका, भुसावळ तालुक्याच्या महिला आणि पुरुष विभागाचे अध्यक्ष आणि त्यांची कार्यकारिणी यांनी कृपया लवकर यायचं आहे. चला प्लीज बाजूला व्हा लवकर. चला यावलवाले चला खाली. भुसावळ तालुका शाखाचे सर्व महिला आणि पुरुष पदाधिकारी या ठिकाणी येतील. त्यांचा सुद्धा गौरव या ठिकाणी ताईंच्या हातून केला जाईल. तिकडून जाऊ द्या, तिकडून जा. भुसावळ तालुका लवकरात लवकर यायचं आहे. महिलांनी पटकन यायचं आहे. भुसावळ शोभाताई सुरवाडे. तालुक्याच्या दोघही गेल्या 10 दिवसामध्ये 7 शिबिरांचं यशस्वीरित्या असं आयोजन केलं होतं आणि त्या 7ही शिबिरांचा समारोप प्रामुख्याने आज या ठिकाणी होतोय. त्या सर्व 7ही प्रशिक्षण शिबिरातल्या प्रशिक्षणार्थी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं सुद्धा त्यांच्या केंद्रीय शिक्षकांच्या मार्फत या ठिकाणी गौरव केला जाईल. कृपया झालं असेल तर लगेच आपण खाली यायचं आहे.
सर्वांनी पटकन खाली उतरायचं आहे. यापुढील 7 गावामध्ये शिबिर राबलेले आहेत आणि त्या 7 गावामध्ये 7 केंद्रीय शिक्षिका होत्या. तर यापुढील स्वागत त्या 7 गावातील केंद्रीय शिक्षकांचं होणार आहे. कृपया आपण खाली सन्मानपूर्वक बसून घ्या. पुढील कार्यक्रमाला उशीर होतोय. कृपया बसून घ्या. सूर्यपुत्र भैयासाहेब यशवंतराव भीमराव आंबेडकर यांच्या 113व्या जयंतीच्या निमित्तानं जे काही 8 शिबिरं या जिल्ह्यामध्ये संपन्न झाली, त्या 8 शिबिरांच्या सर्व केंद्रीय शिक्षकांचा सुद्धा सन्मान आम्ही ताईंच्या हातून या ठिकाणी करणार आहोत. हा शेवटचा सन्मान आहे. मी पहिल्या प्रथम या ठिकाणी आमंत्रित करेल निंभोरा या ठिकाणी ज्यांनी प्रशिक्षण दिलं त्या केंद्रीय शिक्षिका आदरणीय ज्योतिताई कुंटे यांचा स्वागत गौरव या ठिकाणी केला जाईल. ज्योतिताई कुंटे यांनी लवकर इकडे यायचं आहे. त्यानंतर फुलगाव या ठिकाणी ज्यांनी शिबिराचा प्रशिक्षिका म्हणून काम केलं त्या आदरणीय लताताई तायडे यांना मी विनंती करेल की त्यांनी ज्योतिताई कुंटे यांचं पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर करुणाताई नरवाडे यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. करुणाताईंचा सन्मान या ठिकाणी आदरणीय प्राध्यापिका अंजलीताई आंबेडकर यांच्या हातून त्यांचा सत्कार या ठिकाणी सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. आदरणीय ताईसाहेब प्राध्यापिका अंजलीताई आंबेडकर ह्या करुणाताई नरवाडे यांचा सन्मान करतील. त्यानंतर कपिलनगर या ठिकाणी ज्यांनी प्रशिक्षण दिलं त्या वैशालीताई सरदार केंद्रीय शिक्षिका यांचा सुद्धा सन्मान अंजलीताई आंबेडकर या ठिकाणी करतील. त्यानंतर फेकरी या ठिकाणी जे शिबिर ज्यांनी यशस्वी केलं त्या केंद्रीय शिक्षिका सीमाताई अहिरे यांनी सुद्धा मी रूढी परंपरा मोडणारी बाई आहे. मला कळलं तुम्ही का पॉईंट पकडला बरोबर. आणि माझ्या मते ते धर्माचं काम. सीमाताई अहिरे यांनी फेकरी या ठिकाणी आपलं महिला शिबिर यशस्वीरित्या संपन्न केलेलं आहे. त्यांचा सुद्धा गौरव या ठिकाणी होत आहे. अकलूत या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या संघटिका आदरणीय आमच्या प्रेरणास्थान मार्गदर्शक लताताई तायडे यांनी सुद्धा शिबिर यशस्वी केलं. ताईंचा सन्मान या ठिकाणी आदरणीय प्राध्यापिका अंजलीताई आंबेडकर यांच्या हातून होत आहे. कार्यकर्ता प्रोत्साहित होऊन जाणार इथून. त्यानंतर आमच्या जिल्ह्यातील ज्येष्ठ केंद्रीय शिक्षिका आदरणीय सुमित्राताई सरवटकर यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यानंतर प्रियंकाताई आहिरे या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आणि जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष प्रियंकाताई आहिरे यांनी सुद्धा तयार राहायचंय. उषाताई शिरसाट ज्या धुळ्याहून येऊन जामनेर तालुक्यातील कर्णफाटा या गावी त्यांनी प्रशिक्षणाचा वर्ग 10 दिवस त्या ठिकाणी चालवला आणि यशस्वी केला. त्याबद्दल ताईंचा सुद्धा या ठिकाणी गौरव केला जाईल. उषाताई शिरसाट लवकर म्हणा. निंभोरा येथील शिबिरासाठी ज्यांनी खूप मोठी मेहनत मदत केली त्या चंदाताई रमेश खंडारे आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी येऊन त्यांचं सुद्धा स्वागत सत्कार या ठिकाणी केला जाईल. स्मृतिचिन्ह दिल्या जाईल. चंदाताई रमेश खंडारे त्यांची संपूर्ण कार्यकारिणी त्रिरत्न
ताई बसत नाही मी उभी राहते पण अनाऊन्स केल्यावर लोक जागेवर उठतात. हो, लवकर या लवकर या. त्यानंतर दीपाली सपकाळे अकलूद. चला सरका तिकडून वा पुढे, समोर वा. गर्दी करू नका, गर्दी करू. कृपया जास्त गर्दी करू नका. आम्हाला एक एक जण काढा, बाकीचे थांबा. सगळ्यांचा फोटो येतो. अशा मागे निंभोरा ज्या ठिकाणी आपण हा सोहळा घेतो आहोत या स्थानिक सर्व या माता भगिनींचा गौरव जिल्हा शाखेच्या वतीने केला जात आहे. काल या सर्व माता भगिनी समता सैनिक दलाच्या शिबिरामध्ये सुद्धा सहभागी होत्या. त्यानंतर जळगाव जिल्हा संरक्षण विभागाचे उपाध्यक्ष लेफ्टनंट कर्नल रमेशजी साळवे गुरुजी यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाईल. रमेशजी साळवे गुरुजी समता सैनिक दलाचे प्रशिक्षक आहेत, लेफ्टनंट कर्नल आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान होईल, त्यांनी पुढे यायचं आहे. समता सैनिक दलची सर्व टीम त्या ताईने पण घातले नीला ताई मला काढत नसतात, शूज काढत नसतात म्हणे. समता सैनिक दलाचे नाही म्हणत होते. काय झालं? अरे बापरे, नाही, त्यांना अलाउड आहे, सैनिकांना अलाउड आहे शूज. सैनिकांना अलाउड आहे. सैनिक तुम्ही उपासकांनी शूज घालून वरती यायचं नाही, सैनिकांना फक्त अलाउड राहील. या ठिकाणी पुण्याचे एकदा जिल्हा शाखेच्या वतीने उपस्थित सर्व माता भगिनींचं, बंधूंचं, मित्रांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. गेल्या एक घंट्यापासून आपण हा संपूर्ण स्वागत आणि सन्मान सोहळा या ठिकाणी अनुभवत आहात. या सर्वांचा सन्मान करण्याचा उद्देश एवढाच आहे की रात्रंदिवस ही सगळी मंडळी आपल्या आपल्या कार्यक्षेत्रामध्ये संस्थेचं काम करत आहे आणि या सर्व कार्यक्रमांना आकार देत आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी व्हावा एवढाच हेतू या ठिकाणी होता. या ठिकाणी आपण आता मार्गदर्शनाकडे वळणार आहोत. ताईंचं मार्गदर्शन आपणा सर्वांना ऐकायचंच आहे, याची जाणीव आम्हाला आहेच. पण या ठिकाणी मी पहिल्या प्रथम आपल्याला या धम्म मेळाव्याला संबोधित करण्यासाठी आमच्या जिल्हा शाखेचे अध्यक्ष आदरणीय सुमंगल तथा रवींद्र हिरेगुजी यांना विनंती करेल की त्यांनी या ठिकाणी अल्पावधीत आपला संदेश व्यक्त करावा. महान कारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अशा विचारांना आणि प्रतिमांना प्रथम विनम्र अभिवादन. माता रमाई, माता भीमाई, माता यशोधरा यांच्या त्यागमयी जीवनालाही प्रथमतः मी वंदन करतो. भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय संरक्षक आदरणीय महाउपासिका मीराताईजी आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या धम्म चळवळीला देखील प्रथमतः मी वंदन करतो. भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश रावलिया, रिपोर्टिंग आदरणीय ॲडव्होकेट सुभाष जंजाळ, त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार, बहुजनांचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय वाटचालीलाही प्रथमतः मी वंदन करतो. या विचार मंचकावर उपस्थित आदरणीय प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर यांना देखील सर्वप्रथम सविनय जय भीम करतो. या विचार मंचकावरील महाराष्ट्र राज्याचे सचिव आमचे स्नेह आदरणीय के.वाय. सुरवाडे गुरुजी, महाराष्ट्र राज्याच्या संघटक आदरणीय लताताई तायडे, जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष प्रियंकाताई आहिरे, जळगाव पश्चिमचे अध्यक्ष मंगळाताई सोनवणे, त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडी जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष शमीबाताई पाटील आणि सर्वच जिल्हा कार्यकारिणी, प्रत्येक तालुक्यातून आलेले तालुका अध्यक्ष, त्यांची संपूर्ण कार्यकारिणी, महिला
तालुका कार्यकारिणी आणि त्यांची संपूर्ण कार्यकारिणी या सर्वांना सविनय जय भीम करतो. वेळ बराच झालेला आहे, मी काही जास्त वेळ घेणार नाही. परंतु हा जळगाव जिल्हा जो आहे हा धम्म चळवळीमध्ये फार अग्रेसर असा जिल्हा आहे. याची मुहूर्तमेढ म्हणजे ज्यांनी या जिल्ह्यासाठी कष्ट उपसले ते आदरणीय कालवश आमचे स्टेट धम्मदूत तथा DS तायडे गुरुजी, पूजनीय म्हणते अशोक कीर्तीजी, कालवश DD आहिरे गुरुजी, कालवश दीपंकर शिरतुरे गुरुजी यांनी या जिल्ह्यामध्ये धम्म चळवळ बळकट केली. आणि त्या पाठोपाठ आदरणीय KY सुरवाडे गुरुजी आणि आम्ही सर्व मंडळी ही धम्म चळवळ कशी गतिमान होईल यासाठी प्रयत्न करीत आहोत, करीत राहणार, यापुढे करणार आहोत. महिला विभागाची निर्मिती झाल्याच्या नंतर महिला विभागाने पुरुष विभागाच्या सहकार्याने या जळगाव जिल्ह्यामध्ये जो झंझावात उभा केलेला आहे, मग त्या महिला शिबिराच्या माध्यमातून असेल, महिला समता सैनिक दल शिबिराच्या माध्यमातून असेल आणि वेगवेगळ्या प्रकारची आरोग्य शिबिरं देखील आयोजित केलेली आहे. तर महिला विभाग हा जो घौडदौड करत आहे, तर ज्या तालुका शाखेंचे आता सत्कार केले त्यातील जे पुरुष विभाग आहे, पुरुष विभागाचे जे अध्यक्ष आहेत यांनी फार मोलाचं सहकार्य केलेलं आहे. माझे मित्र रवींद्र मोरे, BK बोदोडे अशी सगळीच मंडळी ज्यांचा सत्कार केलेला आहे. तर पुरुष आणि महिला विभाग हे दोघंही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. आणि म्हणून हा जो मेळावा आहे, महिला मेळावा जरी असला तरी पुरुष आणि महिला विभागाचा संयुक्त मेळावा आहे. आणि या मेळाव्याला प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर ह्या आलेल्या आहेत. आणि आमच्यासारख्यांची जी भाषणं आहे, म्हणणं आहे, आपण नेहमी ऐकत असतात, परंतु ताईंचे जे विचार आहेत हे संपूर्ण महाराष्ट्र भारत ऐकतो. अत्यंत विचारवंत, अभ्यासू व्यक्तिमत्व, प्रगल्भ विचार ज्यांचे आहेत त्यांना विचार मांडण्याची संधी आपण देणार आहोत. मी या ठिकाणी फक्त एवढंच सांगेल की जळगाव जिल्हा भारतीय बौद्ध महासभा पुरुष आणि महिला विभाग यापुढे देखील सतत हे जे धम्मकार्य आहे, जो पायंडा पूर्वीच्या आमच्या लोकांनी म्हणजे आमच्या मंडळींनी घालून दिला धम्मदूत पासून, तर तोच आम्ही पुढे चालवण्याचा या माध्यमातून संकल्प करूया. आपल्या सर्वांच्या प्रति मंगल कामना व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय संविधान. धन्यवाद गुरुजी. यानंतर महाराष्ट्र राज्याच्या संघटिका आदरणीय लताताई तायडे या ठिकाणी 2 मिनिटांमध्ये आपल्या मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. विश्ववंद्य तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतींना कोटी कोटी अभिवादन करते. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या संरक्षक आदरणीय महाउपासिका ममता सागर मीराताई आंबेडकर यांच्या अश्वगतीने चाललेल्या धम्म कार्यास पंचांग प्रणाम. विचार मंचकावर उपस्थित आदरणीय प्राध्यापिका अंजलीताई आंबेडकर यांना देखील वंदन करते. विचार मंचकावर सगळेच कार्यकर्तागण, सगळे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कार्यकर्तागण आणि ह्या ठिकाणी उपस्थित समस्त माझ्या माता भगिनी, बालमित्र, बालमैत्रिणी सगळ्यांना सविनय जय भीम. 2च मिनटं बोलायला सांगितलं, पण मी काही जास्त बोलणारच नाही. या ठिकाणी आपण सगळ्याच आलात आणि विशेष म्हणजे आमच्या जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष, सरचिटणीस आणि त्यांचे सगळेच सहकार्य आणि विशेष म्हणजे या निंबोऱ्या गावाच्या ज्या महिला यांनी खूप जास्त धावपळ केली. मला असं वाटतं जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा सरचिटणीस यांनी अगदी पायाला भिंगरी बांधली आणि जिल्ह्यातून त्यांनी हा कार्यक्रम राबवला. आणि आज त्याचं औचित्य आणि हे समोरच चित्र दिसतं की या ठिकाणी जास्तीत जास्त महिलांचा या ठिकाणी उपयोग नाही या ठिकाणी उपस्थिती आहे. आणि अशीच उपस्थिती अशीच नेहमीसाठी आपली असावी. आणि जिल्हाध्यक्ष आणि सरचिटणीस यांनी जी मेहनत केली त्या मेहनतीला खरंच फळ आलं. तर या ठिकाणी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देते. या ठिकाणी थांबते. नमो बुद्धाय, जय भीम. आजच्या या धम्म मेळाव्याला आपण सर्वजण आलात आणि या धम्म मेळाव्याची शोभा आपण वाढवली. कारण जिल्हा शाखेनं या धम्म मेळाव्यासाठी खास करून आदरणीय प्राध्यापिका अंजलीताई आंबेडकर यांना निमंत्रित केलं होतं. आणि ताईंनी सुद्धा आमच्या शब्दाला, आमच्या साधेला खूप लवकर प्रतिसाद दिला आणि हा सगळा धम्म मेळावा या ठिकाणी आकारास आलेला आहे. या ठिकाणी ज्यांना आपण खरंच ऐकण्यासाठी आलेला आहात, आदरणीय ताईंना पुढेही कार्यक्रम आहे, म्हणून आम्ही डायरेक्ट ताईंना या ठिकाणी आमंत्रित करतो की आदरणीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातसून, बहुजन हृदय सम्राट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सहधम्मचारिणी
आणि आंबेडकरी चळवळीतील एक अभ्यासू नेतृत्व आदरणीय प्राध्यापिका अंजलीताई आंबेडकर यांना मी विनंती करतो की आपण या धम्म मेळाव्याला संबोधित करावं. भारतीय बौद्ध महासभेचा, समता सैनिक दलाचा, बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, अंजलीताई आंबेडकर तुम आगे बढ़ो. महाकारुणी तथागत गौतम बुद्ध तसंच बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या महामानवांनी समतेचा विचार पसरवला, विषमतेविरुद्ध आपल्याला संघर्ष करण्याची एक प्रेरणा आपल्यामध्ये सातत्याने जागी ठेवली, अशा सर्व महामानवांना माझं अभिवादन. आजच्या विचारमंचावरती धम्मपीठावरती उपस्थित असलेले सुरवाडे सर, तसंच लताताई तायडे, आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रियांका अहिरे, सुमंगलजी अहिरे, वैशालीताई सरदार, सुशील कुमार हिवाळे, डॉक्टर संजीव सावळे आणि वंचित बहुजन आघाडीच्या जिल्ह्याच्या अध्यक्षा शमीभाताई, आजच्या धम्मपीठावरचा सर्व सन्माननीय धम्मपीठ आणि आजच्या धम्मपीठासमोर दुपारच्या उन्हात सकाळपासून बसलेले माझे सगळे भगिनी आणि बांधव. मला जेव्हा युजी बोराडे सरांचा फोन आला की 1 महिनाभर गेले 10 दिवस आम्ही संपूर्ण जळगाव जिल्हाभर उपासिका शिबिरं घेतलेली आहेत आणि त्या सगळ्या शिबिरांची सांगता दीपनगरला भुसावळला करायची आहे, तर तुम्ही त्याच्यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून याल का? मी तातडीने हो म्हटलं, कारण तुमच्याशी जे थोडेफार वंचित बहुजन आघाडीशी संबंधित आहेत त्या सगळ्यांना माहिती आहे की भारतीय बौद्ध महासभेच्या कुठल्याच कार्यक्रमाला मी नाही म्हणत नाही आणि ट्रेनिंग आणि प्रशिक्षण हा माझा खूप आवडता छंद आहे आणि त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यात अनेक ठिकाणी जेव्हा 10 दिवस उपासिका शिबिर भरतं आणि अतिशय तळमळीने लोक बाकीच्या जिल्ह्यातनं केंद्रीय शिक्षिका म्हणून येतात, सगळी व्यवस्था करण्यासाठी समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते कामाला लागलेले असतात. अशा कुठल्याही उपक्रमाला आपला जर जाऊन थोडासा हातभार लागणार असेल तर त्याला माझी कायम तयारी असते. खरं म्हणजे मी भारतीय बौद्ध महासभेला एक गेल्या 15-20 दिवसापूर्वीच ऑफर दिली होती आणि मी असं म्हटलं होतं की तुम्ही मोठ्या प्रमाणावरती गेल्या वर्षभरापासून भारतीय बौद्ध महासभेने महिला शाखा बांधायला सुरुवात केलेली आहे. राज्याची महिला शाखा झाली आहे, जिल्ह्याची झाली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर तालुका शाखा बांधण्याचं काम चालू आहे. त्यामुळे तुमच्या त्या शाखा ज्या ज्या जिल्ह्यामध्ये बांधून पूर्ण होतील, म्हणजे मी जिल्हा कार्यकारिणी आणि तालुका कार्यकारिणीबद्दल बोलतीये, उपासिका शिबिर किंवा शाबनेर शिबिराबद्दल नाही, तर जिथे जिथे तुमच्या तालुका कार्यकारिण्या पूर्ण होतील तिथे संघटना कशी वाढवायची आणि आपण स्वतःचं नेतृत्व विकसित कसं करायचं, आपण संघटनेचे एक नेते म्हणून कशा पद्धतीने काम करायचं, याच्यासाठी कुठलेही ट्रेनिंग घ्यायला कुठल्याही जिल्ह्यामध्ये माझी यायची तयारी आहे आत्ता होणाऱ्या निवडणुका संपल्यानंतर. पण आत्ता पुढचा 1 महिना मात्र निवडणुकीची रणधुमाळी आहे आणि त्याच्यात आपल्याला सगळ्यांना सामावून जायची गरज आहे. आज मला पहिल्यांदा सगळ्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. काल मनुस्मृती दहन दिवस होता आणि 1998 पासून भारिप बहुजन महासंघाने सातत्याने एक मागणी लावून धरली होती, ती म्हणजे ज्या दिवशी बाबासाहेबांनी महाड इथे मनुस्मृती जाळली तो मनुस्मृती दहन दिवसाचा कार्यक्रम किंवा तो दिवस हा संपूर्ण भारतभर भारतीय स्त्रियांचा मुक्ती दिन म्हणून मानला जावा आणि त्यामुळे 1998 पासून आपण सातत्याने मनुस्मृती दहन दिवस हाच भारतीय स्त्री मुक्ती दिन हा आपण साजरा करत आहोत आणि काल प्रत्येक जिल्ह्यामध्ये तो कार्यक्रम साजरा झालेला आहे. हा आपण दिवस का मानला? हा आपण दिवस अशासाठी मानला की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण जो विचार करतो, जे वागतो, जे अवहेलना आणि सगळ्यात तुच्छता कोणाच्या वाट्याला येत असेल तर ती वंचित समूहांच्या वाट्याला येते. मग ते दलित असतील, ते आदिवासी असतील,
ते भटके विमुक्त असतील, ते वेगवेगळ्या अस्वच्छ समजल्या जाणाऱ्या व्यवसायांमधली लोक असतील, तो संपूर्णपणे पारलिंगी समाज असेल, ते वेगवेगळ्या प्रकारचं डिसॅबिलिटी म्हणजे ज्याला आपण अपंगत्व म्हणतो किंवा आता दिव्यांग हा शब्द वापरला जातो, वेगवेगळ्या प्रकारचे दिव्यांग असतील किंवा भूमिहीन शेतमजूर असतील, या सगळ्यांच्या वाट्याला या समाजामध्ये कायमच एक वंचितता अनुभवाला येत असते. आणि ती वंचितता फक्त आर्थिक नसते, तर समाजामध्ये कुठलंच स्थान बरोबरीने न मिळणं, समाजामध्ये कुठलाच सन्मान न मिळणं आणि समाजामध्ये कायम एक तुच्छतेची वागणूक दिली जाणं हे सातत्याने घडत जातं आणि त्याच्यातनं माणसाचं मानसिक खच्चीकरण केलं जातं. हे जसजसं वेगळ्या जाती समूहांच्या बाबतीत घडतं ते दुर्दैवाने म्हणजे आज हा विशेषतः महिला उपासिकांचा मेळावा आहे म्हणून मी जास्ती ठामपणाने म्हणते आणि माझी खात्री आहे की माझे सगळे धम्म बांधव इथे मी काय म्हणते याचा गांभीर्याने जरा विचार करतील. जी अवहेलना बाहेरच्या समाजामधकडनं आपण आपल्या वाट्याला येत असते म्हणून आपल्याला राग येतो, आपल्यामध्ये न्यूनगंड निर्माण होतो, आपला अपमान झाल्यासारखं वाटतं, तीच वागणूक दुर्दैवाने आपण आपल्या घरामध्ये स्त्रियांना देतो का ह्याचा सुद्धा खूप विचार करायला पाहिजे. कारण मी कित्येक कार्यकर्त्यांच्याकडनं सुद्धा जाऊ दे ताई तिला काय कळतंय सगळं तर मीच बघणार आहे हे वाक्य ऐकलेलं आहे. आणि हे ऐकत असताना त्या माझ्या मैत्रिणीच्या डोळ्यामध्ये मला सगळं कळतं आणि मी करू शकते हा आत्मविश्वास सुद्धा मला तिच्या डोळ्यामध्ये दिसत असतो. मला आज त्या आत्मविश्वासाला जागायचं आहे. आज समाजामध्ये कोणाचीच अवहेलना होऊ नये, कोणालाच कुठल्याही तऱ्हेचं दुय्यमत्व दिलं जाऊ नये, कोणालाही हिणवलं जाऊ नये ह्याच्यासाठी मनुस्मृतीचं दहन गेलं होतं. त्यामुळे मनुस्मृती दहन दिवस हा केवळ भारतीय स्त्री मुक्ती दिन म्हणून पुरेसा नाही आहे, तर आपल्या विचारामधल्या, आपल्या आचरणातल्या, आपल्या भावविश्वातली दुय्यमता पूर्णपणे गाडून टाकायची हे सगळ्यात महत्त्वाचा त्याच्यामध्ये मुद्दा आहे. एक गोपाळ गुरु म्हणून डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारसरणीवरती लिहिणारे एक खूप प्राध्याप लेखक आहेत, मूळ अकोल्याचे आहेत पण ते आता जगामध्ये एक अभ्यासक म्हणून मानले गेलेले आहेत. त्यांनी ह्युमिलिएशन म्हणजे दुसऱ्याचा अपमान किंवा अवहेलना करणं हे कसं समाजामध्ये शस्त्र म्हणून वापरलं जातं ह्याच्यावरती पूर्ण एक पुस्तक लिहिलेलं आहे. आणि माझ्या मते आपल्या सगळ्यांना हा अनुभव असणारे महिलांना तर प्रत्येकीला हा घरात आलेला असतो. म्हणजे माझं बाळासाहेबांच्या बरोबर किंवा माझ्या लेकाबरोबर सुजात बरोबर सुद्धा चालवताना हे कित्येकदा भांडण होत असतं किंवा आमचे सारथी महेश दादा माझ्याबरोबर आलेत त्यांच्याबरोबर कोण असतं. गाडी चालवताना दुसऱ्या एखाद्या गाडीवाल्याने गाडी चुकीची चालवली आणि तेच बाई असेल तर ताबडतोब बाई असल्यावर शिवी दिली जाते. ॲक्सिडेंट जास्ती पुरुष चालकांकडनं झालेले आहेत हे जगभरातलं स्टॅटिस्टिक आहे. पण मग तिथे चालक म्हणून आपण दोष देत नाही तर ताबडतोब ती बाई आहे म्हणून आपण लेबल लावून मोकळं होतो. हे आपल्याला घरात अनुभवामध्ये येत असतं, राजकारणामध्ये सुद्धा अनुभवाला येत असतं. आणि त्यामुळे प्रत्येक वेळेला आपल्याला जाणवतं की समाजकारणात येणाऱ्या महिलांना, राजकारणात येणाऱ्या महिलांना स्वतःला दुपटीने सिद्ध करावं लागतं. पण मुळातच तिच्याकडे बाई म्हणून हिला करता येईल की नाही ह्या सतत संशयाने बघितलं जातं. आणि ह्या सगळ्या भावना आत्ता आपण किंवा ही सगळी समाजाची जी व्यवस्था आहे ती आत्ता आपण उपासिका म्हणून समाजामध्ये जाऊन जेव्हा काम करायला लागणार आहोत तेव्हा लक्षात ठेवली पाहिजे. मी संपूर्णपणे भारतीय किंवा बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभेची जी सगळी कॅडर आहे, मग ते स्त्री किंवा पुरुष उपासिका असतील, बौद्धाचार्य असतील, केंद्रीय शिक्षक शिक्षिका असतील, त्या सगळ्यांना मला एक अपील इथे करावंसं वाटतं. मी थोडंसं उपासिकांच्या शिबिराला यायचं होतं, याच्यासाठी उपासिका शिबिरांचा अभ्यासक्रम काय असतो किंवा थोडासा सामनेर शिबिरामध्ये पण काय होतं हे थोडंसं जरा वाचलं होतं, जरा सविस्तर वाचलं होतं. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की त्यातला जवळजवळ 90% भाग हा कर्मकांडांवरती आहे. म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने पूजा कराल, कशा पद्धतीने वंदना घ्याल, त्याच्यामध्ये काय पद्धतीने
मेणबत्ती लावली पाहिजे, अगरबत्ती लावली पाहिजे, त्याचा क्रम काय असला पाहिजे. किंवा आत्ता स्टेजवर तुमच्यासमोर जे घडलं, माझ्याबरोबर फोटो काढायला उभं असताना कोणीतरी पटकन सांगितलं की नाही नाही, तू ताईंच्या डाव्या हाताला उभं राहा. आपण जर समतेचं तत्व पाळणारा म्हणून बौद्ध धम्म स्वीकारला असेल, तर मग उजव्या बाजूला श्रेष्ठ व्यक्तींनी आणि डाव्या बाजूला कनिष्ठ व्यक्तींनी हे नियम कोणी घालून दिले आणि ते आपण का पाळायचे, हा सगळा विचार कुठेतरी आपण त्याच्यामध्ये करण्याची गरज आहे. म्हणून माझी सगळ्यांना एक विनंती आहे की ज्या पद्धतीत कर्मकांड महत्त्वाची आहेत त्या सगळ्यामध्ये एक सातत्य असणं, संपूर्ण महाराष्ट्रभर एकाच पद्धतीने काहीतरी कार्यक्रम घेतले जाणं हे खूप गरज आहे. पण त्याच्याच बरोबर आपल्याला केवळ आपण त्या कर्मकांडांमध्ये गुंतून पडणार आहोत का, त्यातल्या तांत्रिकतेमध्ये गुंतून पडणार आहोत का, त्या चालीरीतींमध्ये गुंतून पडणार आहोत का त्याचा मागचा आशय, त्याचा मागचा विचार, त्याच्या मागे केलेलं एक समाजाचं विश्लेषण हे सुद्धा आपण उपासिका म्हणून वेगवेगळ्या घरांमध्ये घेऊन जाणार आहोत. म्हणजे अगदी तुम्ही उपासिका म्हणून जात असाल, पण एखाद्या घरामध्ये जर तुम्हाला कळलं की घरामध्ये चर्चा चालू आहे की पहिली मुलगी आहे, दुसऱ्यांदा घरातली बाई प्रेग्नंट आहे, तिची सोनोग्राफी करून घ्या, ही जर चर्चा घरामध्ये चालली असेल तर उपासिका म्हणून तुम्ही त्याला ठामपणाने विरोध केला पाहिजे. ही खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की आपण तथागतांचा विचार समोर नेण्याचा हा त्याच्यामध्ये मुद्दा आहे. मग घरातल्या मुलींचं शिक्षण असेल, मुलीचा हुंड्यामुळे किंवा मुलीला जर नवरा चांगलं वागवत नसेल तर तिला परत आणणं असेल, किंवा सॉरी टू से पण आपल्या मुलांनी किंवा मुलीने जातीबाहेर विवाह ठरवला तर त्याला सुद्धा सामावून घेण्याची आपली मानसिकता असणं, या सगळ्या कारण हा मी नवीन विचार सांगत नाही आहे, हा विचार बाबासाहेबांनी सांगितला आहे. जाती अंताच्या लढ्यातलं एक महत्त्वाचं पाऊल आंतरजातीय विवाह करणं हे त्याच्यामध्ये असलं पाहिजे. आता मला तर अख्ख्या समाजाने स्वीकारलं, मला तर कधीच कोणाहीकडनं एक पण बारीकसा पण नकारात्मक अनुभव आलेला नाही आहे. आणि जे प्रचंड प्रेम अख्ख्या महाराष्ट्रातल्या बौद्ध जनतेकडनं, आंबेडकरी जनतेकडनं मला मिळालं आहे, त्याच्याबद्दल मी काय म्हणू हे मला खरंच कळत नाही आहे. पण इतकं मला प्रेमाने स्वीकारणाऱ्या माझ्या सहकारी पक्षातले सहकारी मैत्रिणी, जेव्हा ताई बाबा ताई ठरवत होतो त्याचं लग्न, त्यांनी एक चांगलं स्थळ आणलं होतं पण ती आपल्या पोटजातीतली नव्हती ना म्हणून मी नाही म्हटलं, हे शब्द वापरतात. तेव्हा मला म्हणतो अरे बाबासाहेब जाती अंताच्या लढ्याबद्दल बोलत होते आणि आपण पोटजाती मोडायला तयार नाही आहोत, कसं होणार आहे आपलं. हा परिवर्तनाचा विचार, हा समतेचा विचार, हा घराघरामध्ये नेण्याची आज गरज आहे. घराघरामध्ये आपली कुठली विषमता दिसत असते, स्त्री पुरुष विषमता दिसत असते, मुलांना निर्णय घेण्याचा अधिकार नाही ही विषमता दिसत असते, आपल्यापेक्षा आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या माणसाकडे तुच्छतेने बघण्याची विषमता त्याच्यामध्ये दिसत असते. किंवा काही वेळेला एका बाजूला आपण धम्माची चर्चा करतो, एका बाजूला बाबासाहेबांचे विचार मांडतो आणि दुसऱ्या बाजूला बाबासाहेबांच्या विचाराला पूर्णपणे संपवायला निघालेल्या पक्षाबरोबर आपण राजकीय दृष्ट्या जातो. मी काय म्हणते ते पटतंय का. आपण पंचशील मधली जी सगळी तत्व आहेत, व्यभिचाराचं तत्व आहे, खोटं न बोलण्याचं तत्व आहे, हिंसाचार न करण्याचं तत्व आहे, मद्याच्या आहारी न जाण्याचं तत्व आहे, ही जी सगळी तत्व आहे ती आपल्याला पाठ असतात. रोज आपण वंदना आणि त्रिचरण वंदना पंचशील म्हणत असतो, पण व्यभिचार हा फक्त लैंगिक नसतो. खूप वेळेला मला भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकर्त्यांना हे पोटतिडकीने सांगावंसं वाटलंय. आणि तुम्ही जर ह्यावेळच्या अकोल्याच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमातले जर भाषण ऐकलं असेल तर त्यात मी म्हटलं होतं, आपण म्हणायची की मी भारत धम्ममय करेन आणि दुसऱ्या बाजूला हा भारत संपूर्ण हिंदू राष्ट्र असेल अशा दुसऱ्या बाजूला हा भारत संपूर्ण हिंदू राष्ट्र असेल अशा पद्धतीची भाषा करणाऱ्या राजकीय पक्षांबरोबर साटलोट करायचं हे सुद्धा माझ्या मते कुठेतरी शिलाशी केलेली प्रातारण आहे. आणि हे सगळं आपलं सामाजिक वर्तन, आपलं राजकीय वर्तन आपण तपासून घेण्याची गरज आहे. मी काही वेळेला फार जरा परखड बोलते म्हणून लोक माझ्यावरती नाराज असतात, पण काय करू, मी 37 वर्ष प्राध्यापक म्हणून काम केलंय, त्यामुळे मला शिकवण्याची संधी मिळाली की ती सोडावीशी वाटत नाही.
1920 साली कधीतरी असा एक प्रसंग घडला होता की 3 जानेवारीला रात्री 12 वाजल्यापासून धपाधप 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 व्हॉट्सअपवरती आणि फेसबुकवरती सावित्रीबाई फुले जयंतीच्या शुभेच्छा, सावित्री माईला नमन, सावित्रीबाई जिंदाबाद, क्रांतिकारी सावित्रीबाईंना माझं नमन, अशा नमो बुद्धाय अशा घोषणांचा आणि सगळं फेसबुक त्यांनीच भरून गेलं होतं. शेवटी साधारण सकाळी 8-9 वाजता मी ते फेसबुक आणि व्हॉट्सअप बघून कंटाळले आणि मग मी फेसबुकवरती आणि सगळ्या पक्षाच्या ग्रुप्सवरती एकच मेसेज टाकला की आज सावित्रीबाईंना आदरांजली वाहत असताना माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या पक्षामध्ये, माझ्या वस्तीमध्ये, माझ्या कामाच्या ठिकाणी, माझ्या पक्षामध्ये आणि माझ्या समाजामध्ये मी कुठेही स्त्रीची प्रतिष्ठा खाली पडू देणार नाही. स्त्रियांना समान संधी देईन, माझ्या बरोबरीने ह्या स्त्रियांना संधी मिळेल आणि त्यांचा अवमान होणार नाही याची मी आज प्रतिज्ञा करतो. अशी प्रतिज्ञा आज आपण करूया. थांबा, एका माझ्या वाक्यानंतर तुम्ही टाळ्या नाही वाजवणार आहात. हे माझं वाक्य मी फेसबुकवर पण टाकलं, हे सगळ्या पक्षाच्या व्हॉट्सअपवर पण ग्रुपवर टाकलं. त्याच्यानंतर 3-4 तास कमालीची शांतता होती. कोणाकडनं एक मेसेज आला नाही, एक अंगठा आला नाही, नमो बुद्धाय आलं नाही, काही झालं नाही. म्हणजे आपण तत्वज्ञान सांगायला तयार असतो, आपण बाहेर जाऊन भाषणं करायला तयार असतो, पण आपण स्वतःचा विचार आणि स्वतःचं आचरण तपासून बघत नाही. आज इथे असलेल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आज आपण खऱ्या अर्थाने आपल्याला धम्माचं काम पुढे न्यायचं असेल आणि खरंच बाबासाहेबांना हे अभिप्रेत होतं का हो की प्रत्येक माणसाने दीक्षाच घेतली पाहिजे का? बौद्ध धम्माची जी तत्व आहेत, जी पंचशिलाची तत्व आहे, जे प्रज्ञाशील करुणा आहे, ते प्रत्येक भारतीयांनी आत्मसात करावं आणि आपलं आचरण ह्या दिशेने व्हावं ही अपेक्षा होती. काय होतं? बौद्ध धम्माची तत्व स्वीकारावीत, ते आपल्या विचारसरणीमध्ये आपल्या अंगी बाणवावेत आणि आपलं आचरण हे पंचशील आणि त्या 3 तत्वांना सोडून होऊ नये ही खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची अपेक्षा होती. म्हणून बाबासाहेबांनी काय केलं होतं? यातली काही तत्व भारतीय संविधानामध्ये दिली होती. तुम्ही आज भारतीय संविधानाची संपूर्णपणे सुरुवातीचं जर प्रिॲम्बल वाचलत किंवा भारतीय आपल्या संविधानातली काही महत्त्वाच्या ज्या काही सुविधा केलेल्या आहेत, प्रोटेक्शन दिलेलं आहे आपल्याला, ते वाचलं तर आपल्या लक्षात येईल की तथागतांनी मांडलेलं तत्त्वज्ञान, 16व्या शतकातल्या क्रांतिकारी संतांनी मांडलेलं तत्त्वज्ञान, त्याच्यानंतर संत कबीरांच्या दोह्यांमधनं आपल्याला जाणवलेलं तत्त्वज्ञान, या सगळ्यामध्ये मानवतेचा, करुणेचा, समतेचा एक समान धागा आहे आणि तोच धागा बाबासाहेबांनी पकडत आणून संविधानामध्ये बांधलाय, गुंफलाय. त्यामुळे आज माझ्या दृष्टीने या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये संघर्ष कसाचा आहे तो संघर्ष आहे. एका बाजूला विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या, चातुर्वर्ण्य जोपासणाऱ्या, स्त्रियांना स्वातंत्र्य नसावं आणि स्त्रियांनी शिकूनही म्हणणाऱ्या, मनुस्मृती मानणाऱ्या राजकीय पक्षांचा आणि दुसऱ्या बाजूला तथागतांच्या तत्वांवरती आधारित असलेलं संविधान, ह्या दोन्हीतला संघर्ष आज भारतामध्ये चालू आहे. एकदा बाबासाहेबांचं नाव घ्यायचं, RSSच्या लोकांनी म्हणावं की बाबासाहेबांच्या प्रातस्मरणामध्ये असतात आणि दुसऱ्या बाजूला तथागतांना विष्णूचा 14वा अवतार म्हणायचं. यातला दुटप्पीपणा आपल्याला कळतोय की नाही याचा विचार करा. मग हा दुटप्पीपणा ज्या सामाजिक संघटना करतात, हा दुटप्पीपणा जो राजकीय पक्ष करतो, त्या राजकीय पक्षाबरोबर आपली राजकीय युती असू शकते का? म्हणजे एका बाजूला आम्ही धम्म मानतो म्हणायचं, हां, मी हे समजू शकते की आम्ही धम्माचं काम करतो. प्रत्येक शासकीय कर्मचारी असलेल्या माणसाला राजकारणाचं काम करता येत नाही, राजकीय पक्षाचं काम करता येत नाही किंवा काही लोकांचा राजकारणात काम करण्याचा पिंड पण नसतो. माझा पिंड राजकारणाचा आहे, निवडणूक लढवण्याचा नाही आहे, पण राजकारणाचा आहे आणि शिकवण्याचा आहे. मी धम्माचं काम करू शकेन का? मला शंका आहे. तसं काही लोकांना खूप प्रामाणिकपणे धम्म लोकांच्यापर्यंत जाऊन पोचवणं हेच स्वतःच्या जीवनाचं कर्तव्य वाटतं. त्यांना असं वाटतं मला राजकारणात नाही पडायचं आहे. हा प्रत्येकाचा निर्णय असतो,
पण जरी मी धम्माचं काम करण्याचा निर्णय घेतला तरी माझ्या धम्माच्या विरुद्ध आचरण करणाऱ्या राजकीय पक्षाबरोबर मी जाऊ शकतो का, हा विचार हा आपल्या नैतिकतेचा विचार आहे. आणि खऱ्या अर्थाने तथागतांना असलेलं प्रज्ञाशील आणि करुणा या शब्दांमध्ये हेच सगळं केलेलं आहे. प्रज्ञा या शब्दाचा अर्थ काय होतो? केवळ औपचारिक शिक्षण घेणं हा होतं का? तर शिक्षण घेणं, आपल्या समाजामध्ये आपल्या भोवती काय चाललंय, आज राजकारणात काय होत आहे, आंतरराष्ट्रीय राजकारणात काय होत आहे, भारतामध्ये काय होत आहे, कायदे कसे बदलले जात आहेत, आर्थिक नियम कशा पद्धतीने बदलले जात आहेत आणि ह्या सगळ्याचा माझ्यावरती काय परिणाम होणार आहे. आणि जर ह्याचा परिणाम माझ्यावरती नकारात्मक होणार असेल, ह्याच्यामुळे माझ्या पुढच्या पिढीच्या हातात तर शिक्षण जाणार असेल, तर मी ह्याला विरोध केला पाहिजे हे समजून घेणं, ह्याला आपण प्रज्ञा म्हणतो. केवळ पुस्तकी वाचन म्हणजे प्रज्ञा नाही, तर त्या पुस्तकी वाचनातनं आपल्याला जे आकलन होतं ते आपण भोवतालच्या परिस्थितीला लावलं पाहिजे, जोडलं पाहिजे आणि इथून आपण समाजाला घेऊन पुढे जाण्याची गरज आहे. मला असं वाटतं की आज मला मनपूर्वक सर्व उपासिकांचे अभिनंदन करायचं आहे की अतिशय कष्टाने तुम्ही गेल्या 10 दिवसामध्ये उपासिका शिबिर पूर्ण केलेलं आहे. आणि माझी तुम्हाला विनंती आहे की ह्याच्यानंतर उपासिका म्हणून घरोघरी जाऊन धम्माचं काम करत असताना, धम्माचा प्रचार करत असताना, त्यांना धम्म समजावून सांगत असताना केवळ काय कसं करायचं, कृती काय करायची या कृतीमध्ये अडकू नका, तर त्याचा मागचा विचार आणि त्याचा मागचा तत्वज्ञान आणि त्याचा मागचा भावार्थ हा सुद्धा ज्या ज्या घरामध्ये जाऊन तुम्ही सांगाल त्या घरामध्ये तोपर्यंत जाऊन पोचवा. आज भारतीय बौद्ध महासभेच्या समता सैनिक दलाच्या सगळ्या कार्यकर्त्यांशी, पदाधिकाऱ्यांची इथे बोलायची संधी मिळते, म्हणून मला असं वाटतं की भारतीय बौद्ध महासभेची महिला आघाडी जर अत्यंत सक्षमपणे उभी करायची असेल तर त्याच्यासाठी थोडासा एक आर्थिक स्थैर्याचा सुद्धा विचार करावा लागेल. कारण मला असं वाटतं की पुरुष उपासकांना काहीतरी ते जेव्हा काही विधी करतात त्याच्यातनं थोडी तरी अर्थप्राप्ती होते, महिलांनी ती होत नाही. पण महिलांनी जर घरोघरी जाऊन काम करायलाच पाहिजे, संत कबीरांचे दोहे वाचलेच पाहिजेत. बुद्ध आणि ही धम्मा याचा मराठी अनुवाद झालेला आहे, तो वाचून काढा. आणि वाचून काढा म्हणजे तो प्लीज समजून घ्या. फक्त ग्रंथपठण इथे अपेक्षित नाही आहे, तर ते आपल्याला समजणं, उमगणं आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये ते लावणं याचा खूप गरज आहे. आणि माझी खात्री आहे की आपल्या एकत्र प्रवासाची ही खूप मोठी सुरुवात आहे. आणि जिथे जिथे काम करताना तुम्हाला मदत लागेल तिथे वंचित बहुजन आघाडीचे सगळे कार्यकर्ते तुमच्या सहकार्यासाठी कायम असतील, हे मी सगळ्या पक्षाच्या वतीने तुम्हाला आश्वासन देते. आज संपूर्ण जिल्ह्याच्या इतक्या महत्त्वाच्या कार्यक्रमाला मला बोलावलं आणि मला बोलवून माझा सन्मान केलात, याच्याबद्दल भारतीय बौद्ध महासभेचे मनपूर्वक आभार. जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद ताई. यानंतर या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आदरणीय जिल्ह्याच्या अध्यक्ष प्रियंकाताई अहिरे आपलं अध्यक्षीय भाषण या ठिकाणी 2 मिनिटांमध्ये करतील. एच बुद्धा अतीतास, एच बुद्धा अनागता, 55 ए बुद्धा अहं वंदामि सर्वदा. एच धम्मा अतीतास, एच धम्मा अनागता, 55 ए धम्मा अहं वंदामि सर्वदा. एच संघा अतीताच, एच संघा अनागता, 55 ए संघा अहं वंदामि सर्वदा. साधु साधु साधु. जगद्गुरु तथागत सम्यक संबुद्ध विश्वरत्न महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
या महामानवांच्या कार्याला, विचारांना, त्यागांना या ठिकाणी त्रिवार अभिवादन करते. ज्या संस्थेच्या माध्यमातून धम्माचा प्रचार आणि प्रसार होते ती तुम्हा आम्हा भारतीयांची एकमेव मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेचे विद्यमान राष्ट्रीय संरक्षक धम्मधारणी महाउपासिका मीराताई आंबेडकर यांनी धम्माचा प्रचार आणि प्रसार मोठ्या जोमाने केलेला आहे आणि होत आहे. त्यांच्या धम्मकार्यासुद्धा या ठिकाणी त्रिवार अभिवादन करते. या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, समता सैनिक दलाचे अध्यक्ष ॲडव्होकेट डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर यांचे धम्मकार्यास या ठिकाणी त्रिवार अभिवादन करते. तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्ष ॲडव्होकेट डॉक्टर ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर साहेबांना सुद्धा या ठिकाणी सविनय जय भीम करते. आज या ठिकाणी उपस्थित असलेले पूजनीय भंते धम्मबोधी यांना त्रिवार अभिवादन करते. या धम्ममेळाव्याच्या प्रमुख अशा उपस्थित या धम्ममेळाची शोभा आलेली आहे त्या बाबासाहेबांच्या नातसून आदरणीय प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर यांनी सुद्धा या ठिकाणी सविनय जय भीम करते. महाराष्ट्र राज्याचे पर्यटन सचिव आदरणीय KY सुरवाडे गुरुजी, तसेच महाराष्ट्र संघटक आदरणीय लताताई तायडे, जिल्ह्याचे नवयुक्त अध्यक्ष आदरणीय सुमंगलजी आहिरे गुरुजी, वंचितचे अध्यक्ष आदरणीय शमीबाताई पाटील, तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले अमरनाथ पश्चिमचे अध्यक्ष ज्या आहेत त्या आदरणीय मंगलाताई सोनवणे, आमच्या जिल्हा सरचिटणीस आदरणीय वैशालीताई सरदार, जिल्हा संघटक आदरणीय सर्व या जिल्ह्याचे पुरुष महिला पदाधिकारी यांना सविनय जय भीम. या ठिकाणी तालुका पुरुष महिला तसेच उपासक आणि उपासिका समता सैनिक दल आपल्या सर्वांना सविनय जय भीम. बघा, आज हे भव्य असा हा जो धम्ममेळावा उपस्थित आहे. हा भव्य मेळावा आदरणीय प्राध्यापिका अंजलीताई आंबेडकर यांच्या उपस्थित हा धम्म सोहळा आहे. कारण की हा धम्म महिला सोहळावा या ठिकाणी महिलाच असणं आवश्यक आहे आणि ते आंबेडकर घराण्याचं हे आम्हाला मी खूप हे मानेल आम्ही सर्व जळगाव जिल्ह्याचे की आम्हाला ही संधी मिळाली की त्यांनी होकार दिला आणि हा कार्यक्रमाला खूप शोभा आलेली आहे. तर मी एवढं सांगेल की हा धम्ममेळाचा उद्देश काय आहे, ह्या धम्ममेळा आम्ही का घेतला त्याचं हे कारण आहे की बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956ला जरी बौद्ध धर्माची दीक्षा दिली असेल आणि आम्हाला दीक्षा दिली साधी गोष्ट नाही, कारण की आम्ही गाव कुसाबाहेर राहणारे होतो आणि बाबासाहेबांनी आम्हाला स्वाभिमानाचे हक्क या ठिकाणी प्रस्थापित करून दिले. जे चार वर्ण निर्माण केले होते, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, हे 4 वर्णातून महिलांना कसलाच अधिकार नव्हता. प्रथमतः तथागत भगवान गौतम बुद्धांनी भिक्खू संघामध्ये महिलांना अधिकार दिला होता आणि त्यानंतर भीमराव साहेबांनी आम्हाला बौद्धाचारांचं या ठिकाणी आम्हाला बौद्धाचार आम्ही सुद्धा विधी लावू शकतो. महिला सुद्धा पुरुषापेक्षा कमी आहे का? नाही. महिला सुद्धा लग्न विधी लावू शकतो. हे श्रेय जाते ॲडव्होकेट डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकरांना. हे आंबेडकर घराण्याचं ऋण आमच्यावर भरपूर आहे. बाबासाहेबांनी जर आपल्याला समानतेचा अधिकार नसता दिला, जे 4 वर्णामध्ये पुरुषांना शिक्षणाचा अधिकार होता, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, परंतु महिलांना कसला अधिकार नव्हता. बाबासाहेबांनी संविधान देऊन लिंग, वंश, जातीभेद न करता सर्वांना एकाच समान रांगेत ठेवलेले आहेत. त्या बाबासाहेबाची ऋण आमच्यावर अनंत असे आहे. का आपण एकनिष्ठ राहू नये आपण आंबेडकर घराण्यासोबत? आता वेळ आलेली आहे आपण आंबेडकर घराण्यासोबत एकनिष्ठ राहावं. बाबासाहेबांची काही तुम्ही केलं, किती हे केलं प्रयत्न, उपकार फेडण्याचा प्रयत्न केला, पण ते उपकार फेडणार का? नाही. हा धम्माची मातृसंस्था आहे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया. ही बाबासाहेबांनी संस्था ओपन केलेली आहे. संस्थापक आहे त्यानंतर द्वितीय अध्यक्ष सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर हे आहेत. या भैयासाहेब आंबेडकरांच्या 113व्या जयंतीनिमित्त आपण हा शिबिराचा 7 शिबिरांचा हा धम्म उपासिका शिबिरांचा
आयोजित केलेला आहे आणि संत सैनिक दल शिबिर सुद्धा आपण या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. भव्य काल आपल्या मनुस्मृती दिनानिमित्त संत सैनिक दलाचं शिबिर आपण घेतलेलं आहे. त्या संत सैनिक दलामध्ये सुद्धा एक बाबासाहेबांचा मोठा उद्देश होता की ज्या महाड 14 तळ्याच्या सत्याग्रहामध्ये महाड म्हणजे पाण्याला सुद्धा आपण स्पर्श करू शकत नव्हतो. जनावरांना मुभा होती परंतु मनुष्याला पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. त्या बाबासाहेबांनी सुद्धा आपल्याला पाण्याचा अधिकार दिलेला आहे. तेच का मनुस्मृती दान का केली असेल की मनुस्मृतीचं कारण आहे की त्या मनुस्मृतीमध्ये विषमता टाकली होती. त्यामध्ये विषमता, स्त्री पुरुष, स्त्रियांनी किती हीन दर्जाची तिथं वागणूक होती. बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं सुद्धा दहन 25 डिसेंबर 1927 करण्यात आलं होतं. म्हणून तो आपण भव्य काल समता सैनिक दलाचं या ठिकाणी भव्य असं सैनिकांचं प्रशिक्षण राबवलं होतं. आपण या धम्म मेळाव्याचा एकच उद्देश आहे की बाबासाहेबांनी हा धम्मरथ इथपर्यंत आणलेला आहे. बाबासाहेब म्हणता हा धम्मरथ तुम्हाला जर पुढे न्यायचा आहे तर ते तुम्ही पुढे घेऊन जा, अन्यथा त्याला मागे आणू नका. हा धम्म मेळाव्याचा एकच उद्देश आहे की तुम्ही सर्व धम्माच्या मार्गावर जावे, धम्माचं आचरण करावे. काय वाचा मनाने तुम्ही तुमचं त्या बुद्धांचं तत्वज्ञान आत्मसात करावे. अंजली ताईंनी आता सांगितलंय की माणसाचं शील अतिशय महत्त्वपूर्ण आहे, चारित्र्य अतिशय महत्त्वपूर्ण आहे की प्रत्येकाने बाबासाहेबांचे बुद्धांचे जे तत्व आहे प्रज्ञाशील करुणा या तत्वावर चालून निश्चितच तुम्ही धम्माच्या मार्गावर आरूढ असाल असं या ठिकाणी या पुनसम या प्राध्यापक अंजली ताईंचं या ठिकाणी अभिनंदन करेल की त्यांनी या ठिकाणी वेळाच वेळ काढून धन्यवाद करेल की त्यांनी वेळाच वेळ काढून या धम्म मेळाव्याला आलेले आहेत. त्या पुण्याचं त्यांना मी सविनय जय भीम करते आणि इथंच थांबते. जय भीम, जय बुद्ध, जय संविधान. धन्यवाद आदरणीय प्रियंकाताई आहिरे. या ठिकाणी अध्यक्षीय भाषण झाल्यानंतर कृपया उठू नका, भंतेचे आशीर्वाद देणार आपल्याला. आपण सकाळपासून या ठिकाणी आलेला आहात, आपल्या सर्व स्थितीची जाणीव आम्हाला आहे आणि म्हणूनच आपण पेंडॉलच्या डाव्या बाजूला भोजनाची व्यवस्था सुद्धा केली आहे. यानंतर सणतर झाल्याशिवाय कोणीही उठू नये, आपणा सर्वांना नम्र विनंती आहे. या ठिकाणी पूजनीय भंते आभार. तत्पूर्वी कार्यक्रमात थोडा बदल करतोय आपण. एक सत्कार राहून गेलेला आहे. ज्या बुद्धविहारामध्ये हा आपल्याला भारतीय बौद्ध महासभेचा सोहळा संपन्न झाला, या बुद्धविहाराचा माता रमाई ग्रुप आहे महिलांचा, त्यांची त्रिरत्न बुद्धविहार समिती यांची बौद्धजन परिषद यांचा वैयक्तिकरित्या त्यांना ताईंचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. तुम्ही विनंती करेल नाही म्हणताय ताई. या समितीच्या वतीने या ठिकाणी ताईंचा सर्व टीमच्या वतीने सत्कार केला जाईल. आपण कृपया स्टेजवर या. मोठा हार घ्या. नाही, समितीच्या वतीनं सर्व समितीच्या सदस्यांनी कृपया वर यायचं आहे. त्रिरत्न बुद्ध विहार समिती, माता रमाई महिला ग्रुप. तिकडच्या बाजूला जादा तेच मला ते आम्हाला तिकडून जाऊ द्या ना. चला तिकडे, चला ना तिकडे घ्या. कृपया खाली, आपण गप्पा खाली करायचे. खाली बसा. या बायला तर काढले होते मग एकावर आला परत आमचे काढू दिले. आम्ही तर काढलेच नव्हते ना. कृपया बसून घ्या खाली. थांबा एक मिनिट. या ठिकाणी या आपल्या महिला धम्म मेळाव्यामध्ये पश्चिम शाखेच्या वतीनं ताईंचा स्वागत केलं जात आहे. हो ना, तो मुळतोय ना. नाही ना ताई, तसं नाही चालत ना. इमोशनल होऊ नका. पश्चिम महिला शाखेच्या वतीनं
ताईंचं या ठिकाणी स्वागत सत्कार केला जातो आहे. आपल्या या धम्ममेळाव्यामध्ये पारलिंगी समाजाच्या आमच्या भगिनी चांदताई तडवी उपस्थित झालेल्या आहेत. त्यांनी भारताचं संविधानाचं प्रास्ताविका ही आदिवासी भाषेमध्ये ट्रान्सलेट केलेली आहे, भाषानुवाद तिचा केलेला आहे आणि ती प्रास्ताविका आदरणीय चांदताई या प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर यांना गिफ्ट म्हणून देणार आहेत, सप्रेम भेट म्हणून देणार आहेत. पुढे वा ताई लवकर, तुम्ही जा. या ठिकाणी चला ताई प्लीज काढला ना फोटो, बाजूला व्हा लवकर. चला. पारलिंगी समाजाच्या चांदताई तडवी यांनी संविधानाच्या प्रस्तावनेचं आदिवासी भाषेमध्ये भाषानुवाद केलेला आहे. त्या प्रास्ताविकेची एक प्रत त्या ताईंना या ठिकाणी सप्रेम भेट देत आहेत. वरती बोलत आहे. कृपया स्टेजच्या खाली आपण बसून घ्यायचं आहे. ताई थांबा. या ठिकाणी आपण आपल्या समता सैनिक दल जळगाव बटालियन सोबत ताईंचं या ठिकाणी आजच्या या भव्य अशा धम्म मेळाव्याचं आभार प्रदर्शन करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करेल आमच्या भारतीय बौद्ध महासभेच्या जळगाव जिल्हा शाखेचे सन्माननीय कोषाध्यक्ष जी खडसे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर संजीव कुमार साळवे सर यांना. तर कृपया सरांनी या ठिकाणी येऊन आभार प्रदर्शन मांडायचं आहे. कपिल नगर येथील महिलांनी सुद्धा पुढे यायचं आहे. महामानव कृपया बसून घ्या खाली. भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन. आलेल्या सर्व